नमस्कार मैत्रिणींनो, विवाहित स्त्रिया वर्षातून एकदा हरितालिकेचे व्रत करतात। हरितालिका व्रत हे विवाहित अविवाहित स्त्रिया करतात। हरितालिका व्रत केल्यास विवाहित महिलेच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते। संसारातील सारी विघ्ने दूर होतात, तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो अशी मान्यता आहे। हरितालिका पूजन मुहूर्त, शुभ मुहूर्त, पूजेची विधी आणि महत्त्व जाणून घेऊया। हरितालिका पूजन मुहूर्त व शुभ मुहूर्त। तर यंदा हरितालिका व्रत हे 6 सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी पाळले जाणार आहे। गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:22 तृतीया तिथीही सुरू होईल आणि 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 ती समाप्त होईल। 6 सप्टेंबर रोजी उदय तिथी नसल्याने या दिवशी हरितालिकेचा उपवास केला जाईल। तर पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:01 ते 8:32 पर्यंत असेल। हरितालिका पूजा साहित्य। तर या दिवशी वाळू, बेलपत्र, शमीपत्र, आंब्याची पाने, पांढरी फुले, वस्त्र तसेच 16 झाडांची प्रत्येकी 16 पाने, पूजेसाठी फुले तसेच सौभाग्याचे साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दूध, मध, दही म्हणजेच पंचामृत, चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळं, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूर आरती, हळद कुंकू, अष्टगुंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गुळ खोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र तसेच फणी, आरसा इत्यादी साहित्य लागेल। हरितालिका पूजेची मांडणी व पूजाविधी। तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व देवपूजा करून घ्यावी। नंतर चौरंग किंवा पाट घ्यावा आणि त्याच्यावर तांदळाचा सपाट ढीग करा। त्यावर गौरी व हरितालिका यांच्या मूर्ती ठेवून त्यांच्यासमोर वाळूचे लिंग तयार करावे किंवा आपापल्या प्रथेनुसार पूजेची मांडणी करावी। उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारी किंवा नारळावर गणपती मांडावा। समोर 5 विळे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ असे ठेवावे। चौरंगावर किंवा पाटावर समई किंवा दिवा लावावा। नंतर प्रथम सुवासिनीकडून किंवा कुमारिकेकडून किंवा स्वतः हळदी कुंकू लावून घ्यावे। त्यानंतर घरातील देवांसमोर विळा ठेवून अक्षता व हळद कुंकू वाहून नमस्कार करून प्रार्थना करावी। घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेचा प्रारंभ करावा। हे व्रत ज्या ठिकाणी करणार आहे ती जागा अगदी स्वच्छ असावी। चौरंग किंवा पाट मांडून केळीच्या खांबाने 4ही बाजू सुशोभित कराव्या। सुशोभित केलेल्या या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्यांची षोडोपचारे पूजा करावी। दीप व फळाचा नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री, फुले वाहून पूजा करावी। धूपदीप निरांजन दाखवावे। पूजा करत असताना उमा महेश्वराचे ध्यान करावे। पूजा झाल्यावर माता पार्वती आणि महादेव यांना 3 वेळा नमस्कार करावा। पूजा सांगण्यासाठी आलेल्या गुरुजींचा मानसन्मान करावा। उमा महेश्वराची हरितालिका पूजा झाल्यानंतर सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हालाही मिळू दे किंवा अखंड सौभाग्य आम्हाला लाभू दे अशी प्रार्थना करून आरती करावी। नंतर या दिवशी पूजा झाल्यावर सुहासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात किंवा झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ असे खेळ खेळतात। हरितालिकेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने या चुका टाळा, म्हणजेच या चुका करू नका। जर तुम्ही हरितालिका साजरी करत असाल तर त्यात 16 शृंगाराचे विशेष महत्त्व आहे। हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जातात। या सौभाग्याच्या वस्तू पूजेत विसरू नये। हरितालिका हे निर्जला व्रत महत्त्वाचे आहे। माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्ष जंगलात जप, तपश्चर्या आणि ध्यान केले, त्यामुळे तिची इच्छा पूर्ण झाली। त्यामुळे उपवास करताना चुकूनही अन्न ग्रहण करू नका। निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फक्त फळे खा, इतर काहीही खाऊ नका। हरितालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा। काळ्या बांगड्या किंवा काळे कपडे घालणेही टाळावे। काळा रंग हा अशुभतेचे प्रतीक आहे। या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नये। कोणाशीही बोलताना चुकीचे अपशब्द वापरू नये। हरितालिकेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर हरितालिका व्रतकथा अवश्य प्रत्येक स्त्रीने वाचावी। त्याच उपयुक्त सण, व्रत, उत्सव याबद्दलच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।